अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय। पार्वती पते हर 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 महादेव हर। यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो। सज्जन हो, श्री गुरु ग्रंथामधील आदर्श गुरु शिष्यांच्या कथा आपण पाहत आहोत। आज एका नवीन कथेला प्रारंभ करत आहोत। कथेचे नाव आहे संक्रमण। एके दिवशी एक गुरु शिष्याची जोडगोळी सायंकाळच्या वेळेला एका निबिड अरण्यातून आपल्या आश्रमाकडे जात होती। मात्र घनघोर अंधार पडला, अजून भरपूर मार्गक्रमण करायचे होते। तेव्हा शिष्य गुरुजींना म्हणतो, गुरुवर्य, आता मुक्काम करणे गरजेचे आहे, आपल्याला तर वाटच दिसेना, मग करायचे काय? गुरुजी म्हणाले, बघूया, जिथे उजेड दिसेल तिथे आपण जाऊ व मुक्काम करू। थोड्या वेळाने त्यांना एका ठिकाणी उजेड दिसल्यानंतर गुरु शिष्याची जोडी उजेडाच्या दिशेने त्या झोपडीकडे गेली। आत एक शेतकरी आडवा पडलेला होता। कुणीतरी पांथस्थ आलेला आहे म्हणून तो बाहेर आला, तर हे दोघे होते। कोण, कुठून आला अशी चौकशी झाल्यावर झाला प्रकार समजल्यानंतर त्यांना मुक्कामाची सोय करून दिली। बोलता बोलता गुरु महाराजांनी त्या शेतकऱ्याला विचारले, आपला पोटा पाण्याचा उद्योग काय? असे विचारल्यावर तो म्हणतो, मला जमीन भरपूर आहे, मात्र सर्व बंजर धरती असल्यामुळे काही पिकत नाही, त्यामुळे मी एक म्हैस सांभाळलेली आहे, त्या म्हशीच्या दुधावर माझी गुजरण चालत असते। बोलता बोलता सर्वजण झोपी गेले आणि मध्यरात्रीला गुरुनी शिष्याला उठवले। ते म्हणाले, चल, आता इथे राहणे योग्य नाही। शिष्यालाही काही समजेना, पण गुरु आज्ञा मान्य करून शिष्य उठला व गुरुजींच्या बाहेर बरोबर पडला। मात्र गुरुजींनी जाता जाता त्या शेतकऱ्याच्या म्हशीची दोरी सोडली। गुरुजी व शिष्य दोघेही आपल्या आश्रमात आले। असे बरेच दिवस उलटल्यानंतर श्री गुरु महाराजांनी देह ठेवला। आता तो शिष्य त्या आश्रमाची जबाबदारी स्वीकारून आपले जीवन कंठत होता। एके दिवशी त्या शिष्याला परगावी जाणे भाग पडले। तो नेमका या कृषीवलाच्या शेतातून निघालेला होता। त्याला मागचे सर्व काही आठवले। आता त्याला त्या झोपडीच्या जागी एक उंच महाल दिसला। बंजर धरतीच्या जागी, अर्थात माळाच्या जागी माळा पिकलेला दिसला। हे संक्रमण कसे झाले हे आपण त्याला विचारू म्हणून तो या शेतीच्या मालकाकडे गेला। नमस्कार चमत्कार झाल्यानंतर तो विचारतो, हे कसे घडले? असे म्हटल्यानंतर तो शेतकरी म्हणाला, मला आठवले, तुम्ही व तुमचे गुरुजी दोघे इथे मुक्कामी थांबला होता, पण तुम्ही रात्रीच निघून गेला आणि त्याच रात्री माझी दुधाची म्हैस ही चोरीला गेली। 1-2 दिवस मी त्या म्हशीसाठी रडत होतो, पुन्हा अश्रू पुसले, नव्या जोमाने कामाला लागलो। मी माळाचा मळा करण्याचा चंगच बांधला आणि तुमच्या गुरुजींच्या आशीर्वादाने माझ्या माळाचा मळा झाला। तुम्ही ज्या दिवशी गेला त्या दिवशी म्हैसही गेली, त्याबरोबर माझे दारिद्र्यही गेले। मला जीवन जगण्याची नवी दिशा मिळाली। माळाचा मळा झाला, तो गुरु कृपेने कळला, फुलला, पूर्ण परिवर्तन झाले। आपल्या गुरूंचा 2 घडीचा मुक्काम कायमस्वरूपी माझ्या दारिद्र्याला टोला मारून गेला।
त्या गुरुजींच्या ऋणात मी कायम राहीन असे म्हटल्यानंतर त्या शिष्याला समजून चुकले की गुरूंची करणी कसे असते. असे गुरु श्री गुरु संक्रमण करीत असतात. यातील महत्वाचे असे होते, श्री गुरुनी बरोबर ओळखले की हा म्हशीवर लक्ष ठेवतोय, मळ्यावर लक्ष ठेवत नाही. याला कारण म्हैस आहे आणि तो आडसर त्यांनी केवळ बाजूला केला. परिणामी त्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये संक्रमण झाले होते. आता यावरील आपण ओव्या पाहणार आहोत. आईसी जोडी गुरु शिष्यांची, वेळ होती सायं समयाची, वाट निबिड अरण्याची, भयाची अंधकाराची ती. तवम शिष्य बोले गुरुसी, तेजोमय ज्योतिराशी, गेल्या गुरुरायास्ताशी, वाट दिसे नाहीशा स्थितीसी, मुक्कामाशी करू आपण. गुरु देती रुकार, रोशनी ना रत्ती बर, तोच काही अंतरावर, दूर रोशनी दिसली तयात. गुरु शिष्य पोहोचताची तेथ, गरीब कृषीवर झोपडीत, म्हणून दिवा तेवत तेथ असत झोपडीत. तवम गुरुवर पुस्ती, पुढती होऊन धन्याप्रती, दूर आमची आश्रम वस्ती, मुक्काम इच्छितो रात्रीचा. रुकार मिळता त्याच काली, गुरु शब्द प्रसवली, म्हणून बोलली तयास, दो समयाची करणे आहुती, काय उद्योग तुमचा श्रीपती. त्या समयी सांप्रती उत्तर देती श्री गुरूंसी, शेती मज बहुत, परिबंजर धरती जिरायत, अणोनी महिषते प्रतिपालत, गुजरत दुग्धावरती. लागली सकलासी निद्रा घोर, शिष्या ते उठवीत गुरुवर, म्हणती चल सत्वर, दुस्तर थांबणे आता ते. निघते समयी गुरुवर, गुरु सोडून महिषा दूर, सोबत घेऊन ते सत्वर, आश्रमद्वार गाठले तयानी. जाहली वर्षे द्वादश, गुरु ठेविती देहास, शिष्य पाहती कारभारास, आश्रमास ते धवा, तोच तया शिष्यास, स्मरण महिषा मालकास, म्हणून जात दर्शनास, तो तेथ झोपडीस न दिसे. परी देखिला मालक, नमस्कारोनी तया देख, उभा राहुनी क्षणैक भाक तया देतसे. शिष्य देखी अवलोकनी, माळाचा मळा पाहुनी, मनी जाय आश्चर्युनी, परिवर्तनी झाले कैसे. तवम कृषीवल पाहुनी, मनी जाय आश्चर्युनी, परिवर्तनी झाले कैसे. तवम कृषीवल बोले, मी आपणास ओळखले, रात्रीस अचानक झाले, कळाले नाही मजला. परी त्या रात्रीस तुम्ही निघून गेला खास, त्याच रात्री म्हैशीस चोरलेस चोराने. माझ्या गरीबाचे धन, ज्यावरी माझे उदर भरण, तेच नेले चोरून, पांगुळपण पाचले मज. दो दिवस केले रुदन, मग दुःखाचे केले लिंबलोण, बहु कष्ट करून परिवर्तन झाले माळाचे. माळाचा झाला मळा, आपल्या गुरु कृपेत फुल्ला, झाले पूर्ण परिवर्तनाला, महाला मी बांधित असे. आपला मुक्काम घडीचा, टोला बसला दारिद्र्य कायमचा, रोलात राहीन कायमचा गुरूंच्या फुला. मग शिष्य त्या काळी समजून चुकला सांप्रत काळी, कैसी करणी गुरुनी केली, भ्रांती फेडिली आयुष्याची. गुरु आईसा करी संक्रमण, न बोलता भ्रांती फेडून, घेई कष्ट करून संक्रमण करीतसे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत.